Welcome to Mahali's Academy, Geotechnical Engineering, Unit 1, Overview of Geology. Branches of Geology by Professor Nikhil Mahali. चला मुलांनो, आपण पाहत आहोत जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग. यामध्ये आपण युनिट नंबर 1 पाहत आहोत. कालच्या लेक्चर मध्ये आपण व्हॉट इज जिओलॉजी म्हणजे काय ते पाहिलं होतं. जिओलॉजीचं क्लासिफिकेशन आहे आपण पाहिलं होतं. क्लासिफिकेशन मध्ये काही जे बेसिक क्लासिफिकेशन आहे त्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन आपण घेत होतो. लास्टचा टॉपिक आपला होता पेट्रोलॉजी, ज्यामध्ये आपण काय करतो, विच डील्स विथ द स्टडी ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ रॉक्स, देअर स्ट्रक्चर्स, देअर ऑकरन्स, देअर टेक्स्चर, याचा स्टडी ज्या ब्रांच मध्ये करतो त्याला पेट्रोलॉजी म्हणतात. हे पाहिलं होतं. त्यानंतर घ्या पुढचं स्ट्रक्चरल जिओलॉजी. स्ट्रक्चरल जिओलॉजी. व्हॉट इज स्ट्रक्चरल जिओलॉजी? It deals with the study of structural features of rock surface. Okay. जनरली स्ट्रक्चरल फीचर्स म्हणजे काय? स्ट्रक्चरल फीचर्स such as folds, fault joints, faults and joints. माहिती तुम्हाला, स्ट्रक्चरल जिओलॉजी मध्ये आपण रॉक सरफेसचा स्टडी करतो. रॉक सरफेस मध्ये सुद्धा त्याचं स्ट्रक्चर पाहतो की रॉक सरफेसचं स्ट्रक्चर कसं आहे. मीन्स काय की रॉक सरफेसचे काही स्पेशल फीचर्स पाहतो. फोल्ड्स, फॉल्ट्स अँड जॉईंट्स. म्हणजे काय होतं, रॉक कधी कधी फोल्ड होतं. हे बघा, तुम्हाला मी शो करतो. आता काय म्हटले ते, फोल्ड्स इन रॉक सरफेस. बघा, रॉक सरफेस मध्ये कसे फोल्ड्स येतात ते आपल्या लक्षात येईल, पाहिले होते. हे बघा, दिसतात ते रॉक सरफेस मधले फोल्ड. दीज आर द फोल्ड्स ऑफ रॉक सरफेस. हे बघा, हे रॉक सरफेस मध्ये असं फोल्ड पडलाय. हे असे स्ट्रक्चरल रॉक सरफेसचे फीचर्स आहेत. या फीचरचा स्टडी करतो आपण. ओके. अजून कशाचा स्टडी करतो? फॉल्ट्स. आता फॉल्ट्स बघा बरं का बाळांनो, काय फॉल्ट्स इन रॉक सरफेस. बघा, फॉल्ट्स इन रॉक सरफेस मध्ये काय येतं बघा. हे बघा, गुगलवरच त्याची इन्फॉर्मेशन येईल. एक मिनिट. हे बघा, हे झाले फॉल्ट्स. दिसत आहे का तुम्हाला फॉल्ट्स? हे जे आहे ना, हे फॉल्ट्स आहेत. हे फॉल्ट्स का डेव्हलप झाले त्याचा स्टडी आपण करतो स्ट्रक्चरल जिओलॉजी मध्ये. अजून जॉईंट्स, दोन रॉकचे सरफेस एकमेकाला खूप दिवस एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिले का जॉईंट तयार होत होते. मग त्या जॉईंट बद्दल स्टडी केला जातो. मग रॉक सरफेसचा जेव्हा स्ट्रक्चरल फीचरचा आपण स्टडी करतो, रॉक सरफेसचे जे काही स्ट्रक्चरल फीचर्स आहेत, फोल्ड्स, फॉल्ट, जॉईंट, याचा स्टडी जिओलॉजीच्या ज्या ब्रांच मध्ये करतो त्याला म्हणतात स्ट्रक्चरल जिओलॉजी. नेक्स्ट, पॅलिओन्टॉलॉजी. स्टार करा, एक्झामला डेफिनेशन आलेली याची. पॅलिओन्टॉलॉजी. इट डील्स विथ द स्टडी ऑफ fossils. It deals with the study of fossils of ancient life and their evolution. पॅलिओन्टॉलॉजी मध्ये आपण काय करतो की जे काही अवशेष आता आपल्याला माहिती आहेत
जे काही फॉसिल्स आपल्याला माहिती आहेत त्या फॉसिलचा स्टडी करायचा. ते फॉसिलची एन्शियंट लाईफ कशी होती आणि त्यांचं इव्हॉल्युशन कसं झालं याबद्दल आपण स्टडी करतो पॅलिओन्टॉलॉजी मध्ये. मग तुम्ही म्हणता सर ते तर वेगळं डिपार्टमेंट आहे. तसं नाही, आपण फक्त अर्थ सरफेसचे रिलेटेड जसं की एखाद्या भागात आढळणारे रॉक्स स्पेसिफिक प्रकारचे असतात, मग त्याचे फॉसिल्स याचा स्टडी करतो आपण आणि त्यांचं इव्हॉल्युशन कसं झालं, हे रॉक्स कसे इथं तयार झाले त्याचा स्टडी करतो आपण. याला म्हणतात पॅलिओन्टॉलॉजी. हे फॉसिल्स घ्यायचे पण माणसांचे नाही, अर्थ सरफेसचे. अर्थ सरफेसचे जे काही फॉसिल्स आढळतील, फॉसिल्स म्हणजे अवशेष, अर्थ सरफेसवरती दगडांचे मातीचे जे काही अवशेष आढळतात त्या अवशेषांच्या एन्शियंट लाईफ मध्ये ती अगोदर माती कशी होती, तिचं इव्हॉल्युशन कसं कसं झालं हे पाहिलं जातं. फॉर एक्झाम्पल आता राजस्थानमध्ये जिकडं तिकडं सँड आहे, मग ती सँड तिथं कुठून आली याचा स्टडी करायचा. तिथं इव्हॉल्युशन कसं झालं याचा स्टडी करायचा. याला म्हणतात पॅलिओन्टॉलॉजी. जिओलॉजीची एक ब्रांच आहे. त्यानंतर पुढचे तर बाळांनो हिस्टॉरिकल जिओलॉजी. हिस्टॉरिकल जिओलॉजी. हिस्टॉरिकल जिओलॉजी 7 का 8? ओके. It deals with the study of history of the earth. History of earth. हिस्टॉरिकल जिओलॉजी मध्ये आपण पृथ्वीच्या इतिहासाबद्दल स्टडी करतो. अर्थची जी काही हिस्ट्री असेल की अर्थ कशी तयार झाली, ती तिचं इव्हॉल्युशन कसं कसं झालं, त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होत गेले, कोणकोणत्या फॅक्टरचा अर्थ सरफेसवर परिणाम झाला, कसे व्हॉल्कॅनोज बाहेर आले, कसे ते हिल्स तयार झाले, या सगळ्या गोष्टींचा स्टडी म्हणजे थोडक्यात अर्थची हिस्ट्री याचा स्टडी जिओलॉजीच्या ज्या ब्रांच मध्ये करतात त्याला म्हणतात हिस्टॉरिकल जिओलॉजी. पुढचा स्ट्रॅटिग्राफी. स्ट्रॅटिग्राफी इट डील्स विथ द स्टार करायला पण स्ट्रॅटिग्राफीला एक्झामला रिपीटेड आहे. इट डील्स विथ द स्टडी ऑफ stratified rocks. Stratified rocks. Stratified rocks with their identification and description. स्ट्रॅटिकचं मिनिंग काय असतं माहिती का? लेअर. काय होतं माहिती का? खूप दिवसांपर्यंत एक सँड आहे, ती सँड खूप दिवस तशीच राहिली, त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले नाही. मग दुसरी वाळूने म्हणजे वाऱ्याने उडून दुसरी सँड त्याच्यावर आली, तिसरी सँड त्याच्यावर आली, असं करत करत लेअरवर लेअर तयार झाले आणि काही दिवसांनी तो एक सॉलिड तयार झाला, एक रॉक तयार झाला त्याचा लेअरवर लेअर. याला म्हणतात स्ट्रॅटिग्राफी. अशा रॉकचा लेअर्ड रॉकचा स्टडी करणं म्हणजे स्ट्रॅटिग्राफी. तुम्हाला मी स्ट्रॅटिफाईड रॉक दाखवतो. लेअर सारखा दिसतो तो, लेअर सारखा. इकडे बघा, हे बघा स्ट्रॅटिफाईड रॉक्स दिसतात का? लेअर लेअर. हे लेयर्स कसे तयार झाले? हे जे स्ट्रॅटिफाईड रॉक्स असतात तिथं एक प्रकारची सँड, मग हवेने उडून दुसरी सँड आली, तिसरी सँड आली, त्याच्यावर लेअरवर लेअर जमा झाले आणि त्याच्यापासून रॉक तयार झाला. मग अशा स्ट्रॅटिफाईड रॉकचा स्टडी जिओलॉजीच्या ज्या ब्रांच मध्ये करतो त्याला म्हणतात स्ट्रॅटिग्राफी. 9 नंबर अप्लाइड जिओलॉजी. अप्लाइड जिओलॉजी जेव्हा जिओलॉजीच्या नॉलेजचा यूज तुम्ही वेगवेगळ्या पर्पज साठी करता त्याला म्हणतात अप्लाइड जिओलॉजी. द नॉलेज ऑफ जिओलॉजी applied for various fields
अप्लाइड फॉर व्हेरियस फील्ड कॉल्ड ॲज अप्लाइड जिओलॉजी. जेव्हा जिओलॉजीचं जे तुमचं नॉलेज आहे ते तुम्ही वेगवेगळ्या फील्ड्स मध्ये यूज करता तेव्हा त्याला अप्लाइड जिओलॉजी म्हणतात. म्हणजे जिओलॉजीचं नॉलेज जेव्हा इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये आपण अप्लाय करतो तेव्हा त्याला इंजिनिअरिंग जिओलॉजी म्हणायचं. म्हणजे अप्लाइड जिओलॉजी की तुम्ही जिओलॉजीचं नॉलेज यूज केलं त्या फील्डमध्ये. याच्या भेटतील तुम्हाला 4 टाइप्स. अप्लाइड जिओलॉजीचे 4 टाइप्स. त्याच्यामध्ये पहिलं काय येतं रे, हे घ्या, इंजिनिअरिंग जिओलॉजी. जेव्हा जिओलॉजीचा यूज तुम्ही इंजिनिअरिंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता, डॅम वगैरे डिझाईन करण्याकरता करता तेव्हा त्याला म्हणायचं इंजिनिअरिंग जिओलॉजी. इट डील्स with the study of geology. It deals with the study of geology in civil engineering. To design various structures. वेगवेगळे सिव्हिल इंजिनिअरिंगचे स्ट्रक्चर जसं की डॅम, रिझर्वायर यांना डिझाईन करण्याच्या वेळी सिव्हिल इंजिनियर जिओलॉजीच्या नॉलेजचा यूज करतो तेव्हा त्याला म्हणतात इंजिनिअरिंग जिओलॉजी. सेकंड टाइप मायनिंग जिओलॉजी. It deals with the study of geology in mining engineering. जेव्हा तुम्ही मायनिंग इंजिनिअरिंग करता जिओलॉजीच्या नॉलेजचा यूज करता त्याला म्हणतात मायनिंग जिओलॉजी. कशा करता करतो बरं मायनिंग? टू एक्सट्रॅक्ट व्हेरियस मिनरल्स रिसोर्सेस फ्रॉम द अर्थ. तुम्हाला माहिती का खूप सारे मिनरल जसं की आयर्न, अल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट, कॉपर हे कुठून मिळालं तुम्हाला? अर्थच्या क्रस्ट मधून, म्हणजे पृथ्वीच्या पोटातून मिळालं तुम्हाला हे. पण ते पृथ्वीच्या खाली कुठे आहे याचं पण नॉलेज पाहिजे ना. कुठे खोदून चालेल का? त्यासाठी मायनिंग इंजिनिअरिंग मध्ये जिओलॉजीच्या नॉलेजचा यूज केला जातो. टू एक्सट्रॅक्ट दॅट मिनरल्स फ्रॉम द अर्थ क्रस्ट त्याला म्हणतात मायनिंग जिओलॉजी. म्हणजे मायनिंगच्या पर्पज करता जिओलॉजी, इंजिनिअरिंगच्या पर्पज करता जिओलॉजी असं. थर्ड जो टाइप आहे तो आहे इकॉनॉमिक जिओलॉजी. It deals with the study of rocks. It deals with the study of rocks and minerals which can be used for the benefits of man. शब्द महत्वाचा आहे, बेनिफिट्स ऑफ मॅन. जेव्हा माणूस त्याच्या बेनिफिट करता, त्याच्या फायद्या करता जेव्हा काही रॉक्सचा आणि मिनरलचा स्टडी करतो जिओलॉजी मध्ये त्याला म्हणतात इकॉनॉमिक जिओलॉजी. म्हणजे रॉक्सचा आणि मिनरलचा स्टडी करायचा, पण तेच रॉक्स आणि तेच मिनरल ज्यामुळे मानव जातीचं कल्याण होऊ शकतं. म्हणजे जिओलॉजीचा नॉलेजचा उपयोग करून आपण माणसाचा फायदा बघतोय. तर मग त्यासाठी फॉर द बेनिफिट्स ऑफ मॅन जेव्हा जिओलॉजीचा स्टडी आपण करतो त्याला म्हणतात इकॉनॉमिक जिओलॉजी. आणि अप्लाइड जिओलॉजीचा लास्ट टाइप पेट्रोलियम जिओलॉजी.
It includes the study of locations of the earth which can contain extractable hydrocarbons such as petrol, diesel, etc. बरं का मुलांनो, पेट्रोलियम जिओलॉजी म्हणजे काय? याच्यामध्ये आपण काही लोकेशनचा स्टडी करतो. पृथ्वीच्या सरफेसवर असे काही लोकेशन्स आहेत ज्या ठिकाणी तुम्ही पेट्रोल डिझेलचे साठे बाहेर काढू शकता, हायड्रोकार्बन एक्स्ट्रॅक्ट करू शकता. मग हायड्रोकार्बन म्हणजे पेट्रोल डिझेल. तर हायड्रोकार्बन एक्स्ट्रॅक्ट करण्याकरता अर्थ सरफेसवरच्या काही लोकेशनचा स्टडी जिओलॉजीच्या ज्या ब्रांच मध्ये केला जातो त्याला म्हणायचं पेट्रोलियम जिओलॉजी. म्हणजे जिओलॉजीचा यूज करून पेट्रोल डिझेलचे साठे एक्स्ट्रॅक्ट करायचे, म्हणून पेट्रोलियम जिओलॉजी. हेडिंग देऊन ठेवा हायड्रोलॉजी. हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके, चालेल मुलांनो. बाय बाय. Like, share, and subscribe. Thanks for watching.